निरोगी जीवनासाठी आदर्श जीवनशैलीची गरज. डॉक्टर संदीप बोरसे. आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जाण्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून आदर्श जीवनशैली अंमलात आणली तर भविष्यात उद्भवणाऱ्या गंभीर आजारापासून सावध राहता येते. यासाठी किमान दर 6 महिन्यांनी आपली शारीरिक तपासणी बरोबरच रक्तलघवी चाचण्या करून घेतल्यास सजग राहून काळजी घेता येते. शारीरिक व्याधी नसेल तर आनंदाने जीवन जगता येते आणि त्यासाठी सतर्क राहून आपण आपली काळजी घ्यावी असे विचार अथर्व डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक डॉक्टर संदीप बोरसे यांनी मांडले. मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था नाशिक जिल्ह्याच्या वतीने आयोजित उद्योजकांच्या बैठकीत बी विटॅमिनची कमतरता आणि उद्भवणारे आजार याविषयी डॉक्टर बोरसे हे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे विभागीय अध्यक्ष विशाल देसले, कार्याध्यक्ष दीपक भदाणे, जिल्हाध्यक्ष उमेश शिंदे, सचिव उल्हास बोरसे आणि ॲडव्होकेट माधव मुधाळे उपस्थित होते. तर माझं फर्मचं नाव आहे अथर्व डायग्नोस्टिक सेंटर. मी बाय प्रोफेशनल मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. मागच्या 24 वर्षापासून मी पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करतो आहे. मी सगळ्या प्रकारच्या रुटीन आणि स्पेशल टेस्टमध्ये काम करतो. ऑल टाईप ऑफ पॅकेजेस ॲज पर युअर रिक्वायरमेंट. तुमच्याकडे जशी रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने मी तुम्हाला पॅकेज बनवून देऊ शकतो, किंवा तुमचं एज जसं असेल किंवा तुम्हाला काही डिसीज असेल त्या पद्धतीने मी तुम्हाला पॅकेज करून देऊ शकतो. नाशिकमध्ये 40 पेक्षा जास्त हॉस्पिटलमध्ये माझं टायप आहे. गुरुजी हॉस्पिटलमध्ये पण माझं टायप आहे. वर्षानुवर्ष माझ्याकडे सॅम्पल येतात स्पेशल टेस्टसाठी. आमची होम सर्व्हिस अवेलेबल आहे फ्री ऑफ कॉस्ट. नाशिकमध्ये 4,500 पेक्षा जास्त माझ्याकडे पेशंट्स आहेत जे रेग्युलर माझ्याकडे हेल्थ चेकअप करून घेत असतात. पॅथॉलॉजी हेल्थकेअर सेक्टरमध्ये पॅथॉलॉजीचं खूप मोठं महत्व आहे. ॲक्युरेट डायग्नोसिस, कारण जर समजा कुठलाही पेशंट जर डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर टेस्ट लिहून देतात आणि डॉक्टरांना माहिती असतं, पण ते कन्फर्म करण्यासाठी किंवा काही रेडिओलॉजिकल टेस्ट करून किंवा पॅथॉलॉजिकल टेस्ट करून त्यांना कन्फर्म करायचं असतं की याला खरंच हा डिसीज झालेला आहे का नाही. त्यानंतर जर समजा त्यांना काही ट्रीटमेंट द्यायची असेल तर त्या टेस्टचे रिपोर्ट्स करून ते इफेक्टिव्ह ट्रीटमेंट देऊ शकतात पेशंटला. काही मॉनिटरिंग प्रोसेसमध्ये काही पेशंट्स असतात की समजा त्यांना थायरॉइड आहे, बीपी आहे किंवा शुगर आहे, मग त्यांना रेग्युलर टेस्ट करायचे असतात. समजा थायरॉइडची गोळीचा डोस कमी जास्त करायचा असेल तर ते ब्लड टेस्ट करूनच आपण त्याचा डोस कमी जास्त करू शकतो. तर काही हेल्थ चेकअप्स आपण म्हणजे नॉर्मल असं प्रत्येकाला असं वाटतं की मी व्यायाम करतो मला काहीच होत नाही, पण जर समजा 6 महिन्यांनी वर्षभरात काही हेल्थ चेकअप्स केले तर कुठे ना कुठे काहीतरी गडबड असते. माझ्याकडे 90% पेशंटमध्ये व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D3 ची डिफिशियन्सी असते. मित्रांनो, ब्लड टेस्ट का केल्या गेल्या पाहिजे? कारण कुठलाही डिसीज जर डायग्नोसिस करायचा असेल तो ब्लड शिवाय होत नाही. जसे मलेरिया झाला, डेंग्यू झाला, थायरॉइड झाला, जॉइंटिस झाला, कॅन्सर आहे, डायबिटीज आहे किंवा हार्ट डिसीज आहे, HIV आहे, हिपॅटायटिस आहे, ट्युबरक्युलोसिस, असे बरेच प्रकारचे इन्फेक्शन्स आहेत जे ब्लडनेच डिटेक्ट केले जातात. बरोबर आहे काय? किंवा काही आपल्याला आपले ऑर्गन्स असतात, लिव्हर, किडनी, असे काही ऑर्गन्स असतात, त्यांचं फंक्शन कसं चाललंय हे जरी बघायचं असेल ते ब्लड थ्रूच कळत असतं. माझ्याकडे 2 प्रकारचे पेशंट्स येतात. ज्यांना ट्रीटमेंट चालू आहे किंवा ज्यांना डायग्नोसिस करायचं आहे आपल्याला डिसीज काय किंवा डॉक्टरने काही प्रिस्क्राईब केलेलं आहे त्या पद्धतीचा एक पेशंट असतो, आणि दुसरा जो मॉनिटरिंग प्रोसेस मधला पेशंट असतो किंवा ज्यांना काही हेल्थ चेकअप करून घ्यायचं असेल अशा प्रकारचे पेशंट्स असतात माझ्याकडे येणार. आता माझ्याकडे जेव्हा फोन येतो की मला अशा टेस्ट करायच्या आहे, मग आम्ही व्हॉट्सअपवर त्यांचे रिक्विजिशन मागवतो. पहिले तर हे कन्फर्म करतो की त्यांना फास्टिंगची गरज आहे किंवा रॅन्डमली घेणं गरजेचं आहे. मग आम्ही त्यांना तसं सजेस्ट करतो, आणि दुसऱ्या दिवशी जर फास्टिंग मध्ये असेल तर नेक्स्ट डेला आम्ही फास्टिंग मध्ये ब्लड घेतो, आणि हे आमचं ब्लड कलेक्शन किट असतं, हे आमचं हत्यार असतं, हे आम्ही बरोबर घेऊन जातो. त्यामध्ये ट्यूब्स ह्या अशा ट्यूब्स असतात. आता समजा ब्लड शुगर जर टेस्ट करायची असेल, पर्टिक्युलर ही ग्रे कलरची फ्लोराईड नावाची ट्यूब असते, तर या ट्यूब मध्येच ब्लड घेतलं गेलं पाहिजे. जर तुम्ही इतर दुसऱ्या कुठल्याही ट्यूब मध्ये ब्लड घेतलं तर तुमची शुगर लेवल प्रॉपर येत नाही. म्हणून पेशंटच्या घरी जाऊन त्यांच्या टेस्ट काय काय प्रिस्क्राईब आहे ते बघणं आणि त्या प्रॉपर ब्लड घेणं हे आमचं पहिलं काम असतं. त्यानंतर लेबलिंग आणि बारकोडिंग. ज्या पेशंटचं ब्लड घेतलंय त्याला प्रॉपर लेबलिंग करणं, त्याला बारकोडिंग करणं हे खूप गरजेचं असतं. त्यानंतर जेव्हा ते लॅबमध्ये सॅम्पल येतं तेव्हा आपल्या मशिनरीज ज्या असतात त्या प्रॉपर कॅलिब्रेट झालेल्या पाहिजे, म्हणजे तुमचा रिपोर्ट ॲक्युरेट येत असतो.
तर हे आमचा असा रिपोर्ट असतो. या रिपोर्टमध्ये हा बारकोड दिलेला आहे. तुम्ही हा बारकोड जर स्कॅन केला तर त्यामध्ये तुम्हाला कळेल की हा रिपोर्ट तुमचाच आहे. म्हणून कुठलाही आपण काही त्याच्यामध्ये हे करत नाही. हा बारकोड दिलेला असतो रिपोर्ट्समध्ये. मित्रांनो, निदान जर अचूक असेल तर उपचारही अचूक असतात. म्हणून आपण प्रॉपर अचूक निदान करत असतो, म्हणजे तुम्हाला उपचारही प्रॉपर अचूक मिळत असतात. आता आजचा जो विषय आपला इम्पॉर्टन्स ऑफ हेल्थ चेकअप. तर मित्रांनो, आरोग्य तपासणी खूप महत्वाची. दर 6 महिन्यांनी वर्षांनी आपण आरोग्य तपासणी आपली स्वतःची, आपल्या फॅमिलीची सगळ्यांनी केलीच पाहिजे. कारण जर समजा आपण निरोगी असू तर आपला व्यवसाय निरोगी असेल. आपण जर आजारी असू तर आपला व्यवसाय आजारीच असणार आहे. बरोबर. आरोग्य तपासणीचे काही फायदे आहेत. आपण कुठलाही रोग असेल किंवा काही डायबिटीस, प्री डायबेटिक असेल किंवा काही असेल तर आपल्याला लवकर कळत असतं. आपण रेग्युलर चेकअप केलं तर आपल्याला आता B12 डिफिशियन्सी जर असेल आणि ती जर लवकर कळाली तर त्याची रिकव्हरी पण लवकर होत असते, म्हणजे टॅबलेटने रिकव्हरी. जर डिफिशियन्सी तुम्हाला जास्त दिवसांची असेल तर तुम्हाला इंजेक्टेबल घ्यावं लागणार, त्याची रिकव्हरी. निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा. तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये. माऊली मंगल कार्यालय. लग्नाची तयारी आम्ही करू, आठवणी तुम्ही जपा. बजेटची चिंता सोडा, शाही अनुभव घ्या. संपर्क करा. VV करंदीकर, अध्यक्ष, निर्धार सेवा संघ. मोबाईल नंबर 96 99 31 28 40. तसेच 98 50 89 28 92. तसेच 70 20 74 85 96. आमचा पत्ता पिंपरी सदो, पोस्ट भावली खुर्द, तालुका इगतपुरी, 422 403. तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा.